मित्रांनो, स्वागत आहे आज आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आपण आलो जोगेश्वरीच्या मंदिरात. जोगेश्वरी गुफा मंदिर म्हणजे जोगेश्वरीचा प्रत्येक आपलं एक कुलदेवतच मानतं, जो इथे जन्माला आलेलो. आणि नक्कीच हे असं सुंदर आहे, बघण्यासारखं आहे. तुम्ही इथे भेट द्याल तर तुम्हाला नक्कीच आवडेल. मंदिराच्या एंट्रन्सला अशा पायऱ्या आहेत. गुंफेत आत शिरल्यावर समोर देवीचं मंदिर आहे, जोगेश्वरी देवीचं मंदिर आहे. राईटला महादेवाचं मंदिर आहे. तिथून डावीकडे सरळ गेलं की हनुमंताचं मंदिर आहे. स्ट्रक्चर बघा, पांडवकालीन स्ट्रक्चर आहे सगळं. बाहेर एवढी गरमी आहे पण आत एवढं थंड वाटतंय. जोगेश्वरी देवीचं मंदिर आहे. इथे आतमध्ये मंदिरात जोगेश्वरी मातेची हे दिसते तुम्हाला, पावलांचे ठसे. आणि देवीच्या मंदिरासमोरच बघाल तर समोर दरवाजा जातो एक, आणि तिथे गणपतीचं मंदिर आहे. साईडला काही असं बांधकाम वटवाकडे यायची स्टार्टिंगला इथे, तर ती अडवण्यासाठी त्या जाळ्या बांधलेल्या. थोडंसं बसण्यासाठी केलेलं असावं त्या काळी. बाप्पाचं मंदिर. बाप्पाच्या मंदिरासमोरच अगदी वरती दत्ताचं मंदिर आहे, तिकडे जाऊ आपण. गुंफेमध्ये असे ठिकठिकाणी तुम्हाला कसं कोरलेलं दिसेल, कोरलेल्या मूर्त्या दिसतील दगडांमध्ये. आणि हेच वैशिष्ट्य आहे गुंफेचं. हे बघा, द्वारपालाची चित्र आहे ती. इथे उजव्या बाजूला महादेवाचं मंदिर आहे, बघूया आपण. पुढे डावीकडे तिकडे जी मुलं जात आहेत, तिथे हनुमंताचं मंदिर आहे.
एक खांब बघा, जे पांडवकालीन गुंफा होता, गुंफा आहेत म्हणजे जसं अजंठा वेरूळ लेणी वगैरे, त्यात तुम्हाला हे बघायला मिळेल. हे सिमिलरिटी आहे त्यांची, असे खांब. आणि याच्यावरच गुंफा उभी आहे नक्कीच. ते काही देवतेचं स्ट्रक्चर आहे जे कोरलं आहे दगडांमध्ये. तर इथे एक थोडंसं गल्लीसारखं आहे आणि आतमध्ये हनुमंताचं मंदिर आहे. नक्कीच सुंदर स्ट्रक्चर आहे. इथे पाहू शकतो आपण हनुमंताची मूर्ती दगडामध्ये कोरली आहे. सुंदर वाटते. डोळे बघा कसे. मंदिरातून बाहेर पडल्यावर थोडंसं एकदम वर्षा बाजूला गेलं ना की दत्ताचं मंदिर आहे, तिकडे आता आपण जातोय. बघूया चला. आता आपण गुंफेच्या वरच्या बाजूला आहे आणि इथून दत्ताच्या मंदिरात जायला थोडा रस्ता आहे. गुंफेच्या वरच्या बाजूला आल्यावर थोडंसं अशा पायऱ्या आहेत दत्त मंदिरासाठी. हे बघा, परत गुंफेत जाणार आहे ह्या पायऱ्या. आणि तिथे आपण मगाशी होतो, इथे गणपतीचं मंदिर आहे. सुंदर असं दत्ताचं मंदिर आहे बघा इथे. आणि समोरच इथे खाली गणपतीचं मंदिर आहे. जोगेश्वरीतली ही गुंफा म्हणजे वेस्टर्न एक्सप्रेस हायवे पासून खूप जवळ आहे, 5 मिनिटावरच आहे. तुम्ही नक्की इथे व्हिजिट द्या. आणि यात बघण्याचं खूप काय आहे. एक तर जोगेश्वरी देवीचं मंदिर आहे, त्या मंदिरात तुम्हाला जोगेश्वरी देवीची पायाचे ठसे बघायला मिळतील. नक्कीच आशीर्वाद घेण्यासारखं आहे. आणि तसंच इथे महादेवाचं मंदिर आहे, हनुमंताचं मंदिर आहे, गणपतीचं मंदिर आहे आणि दत्ताचं मंदिर आहे. अशी 5 मंदिर आहेत. जे बोलण्यात येतात की 5 पांडवांनी एका रात्री गुंफा बांधली आहे.